सध्याच्या घडीला जगामध्ये विश्वयुद्ध चालू आहे. इराणच्या याच्यामध्ये विनाकारण हस्तक्षेप करून अमेरिकेने युद्ध लादले. तशीच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. एक भूमिपुत्र शेतकऱ्यांचे आवाज उचलत असेल, दुसरा अन्यायाविरुद्ध आवाज उचलत असेल, असे आमचे मराठवाड्याचे भूमिपुत्र त्रिशूल माणिकराव पाटील आणि रविराज साबळे पाटील हे प्रत्येक अन्यायाविरुद्ध बोलण्याचं काम करतात, आपली भूमिका मांडण्याचं काम करतात. आणि त्याच त्रिशूल पाटलाला जीवे मारण्याची धमकी येते. सतत कॉल येत आहेत. रविराज साबळे पाटलांना तर गेम करू म्हणून धमक्या येत आहेत. तेव्हा या महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत आहे की नाही? सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये बोलायचं नाही का? सत्ताधाऱ्यांना त्यांची चूक दाखवायची नाही का? तसं तर हे दोन्हीही भूमिपुत्र रविराज साबळे पाटील आणि त्रिशूल पाटील हे विरोधकाला देखील जाब विचारतात, चुकीला माफी नाही, असा यांचा खणखणीत टोला असतो. ज्यांचं जिथं चुकलं ते दाखवणं लोकशाहीमध्ये अग्रक्रम ठरतो. पण त्याच वेळी लोकशाहीचा गळा घोटला जातोय, लोकशाहीची हत्या केली जाते. जो कोणी या सरकारविरोधात आवाज उचलेल त्याच्यासाठी सापळे रचले जात आहेत का? त्यांना टॉर्चर केले जात आहे का? ज्याप्रमाणे आमचे भीमनेते दीपक भाऊ केदार हे बोलले की जर रविराज साबळे किंवा त्रिशूल पाटलाच्या केसाला जरी धक्का लागला तर याद राखा, हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवराय आणि डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. इथे लोकशाही चालते, हुकुमशाही नाही. तेव्हा खरंच तुम्हालाही वाटतं का की सत्ताधाऱ्यावर बोलू नये, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू नये, सत्ताधाऱ्यांची मनमानी सहन करावी, शेतकऱ्यांचा आणीत होणारा छळ, स्त्रियांची होणारी आबरूची लक्तरं, विद्यार्थ्यांची मानसिकता यावर बोलायचं नाही का? यांच्या चुका दाखवायच्या नाहीत का? जर ह्याच गोष्टी रविराज साबळे पाटील आणि त्रिशूल पाटील करत असतील तर त्यांना सपोर्ट का देऊ नये आणि या सरकारची लक्तरं का वेशीवर टांगू नये असा प्रश्न पडतो. तुम्हाला काय वाटतं?